नमस्कार मित्रांनो, दिव्यांगासाठी असं खूप महत्त्वाचं एक शिबिर आहे. त्या शिबिरामध्ये दिव्यांगांना सगळे साहित्य मिळणार आहे. तुम्हाला ज्याची पण कॅपलियर असेल, जसं आधुनिक कृत्रिम पाय असेल किंवा कृत्रिम हात, किंवा जे ब्लाइंड असेल त्यांना स्मार्टफोन, किंवा दिव्यांग असेल त्यांना व्हीलचेअर, अशा सर्व वस्तू या शिबिरामध्ये देणार आहे. ते शिबिर कुठं आहे, त्यांचा लोकेशन कुठं आहे, किती तारखेला आहे, नोंदणी कशी करायची, त्यांसाठी लागणारे कागदपत्र कोणकोणचे आहेत, ते तुम्हाला मी सर्व सांगणार आहे. आणि मी तुम्हाला समोर पूर्ण माहिती सांगतो शिबिर कुठे आहे. तर तुम्ही बघू शकता, महाराष्ट्र शासन, आरोग्य विभाग, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, प्रतिभा महिला प्रतिष्ठान, लोकनेते आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या 62व्या जयंतीनिमित्त हे शिबिर आहे. अटल विनामूल्य महाआरोग्य शिबिर 2025. लक्ष्मणभाऊचा वारसा, रुग्णसेविकाचा संकल्प, जनतेच्या निरोगी आयुष्यासाठी. म्हणजे भारतीय कृत्रिम अंग निर्गम, मुंबई लक्ष फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य यांच्या सहकार्याने दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना मोफत सहकार्य उपकरणे वाटपण्यासाठी तपासणी शिबिर आहे. तर तपासणी शिबिरामध्ये जे पण आपल्याला कोणतं पण काही लागणार आहे, तर ते शिबिरामध्ये तुम्ही बघू शकता. इथे त्यांना चालण्यासाठी काठी किंवा ॲल्युमिनियमच्या कुबड्या, 4 चाकी काठी, कॅपलियर, आधुनिक कृत्रिम पाय किंवा कृत्रिम हात, व्हीलचेअर, किंवा एखादा ब्लाइंड असतं त्यांच्यासाठी स्मार्टफोन, किंवा एखादी काळी किंवा कमरेचा पट्टा, किंवा इलेक्ट्रिक सायकल, या सगळे देणार आहे. इथे आपला मोबाईल नंबर पण दिलेला आहे. तुम्ही या मोबाईल नंबर लावून पण बघू शकता. आणि यांचं लोकेशन कुठं आहे ते पण बघा. PWD मैदान, नवी सावंगी, पिंपरी चिंचवड, पुणे इथे हे शिबिर आहे. आणि वेळ आहे दिनांक 28 फेब्रुवारी 2025 आणि 1 मार्च 2025 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत हे शिबिर आहे. तर या शिबिरामध्ये तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे ते पण बघून घ्या. दिव्यांग लाभार्थीकरिता आधार कार्डची झेरॉक्स लागणार आहे. 2 म्हणजे दिव्यांगांचं प्रमाणपत्र. दिव्यांगांचं प्रमाणपत्र हे 40% वर असलं पाहिजे, तसं 40, 41, 42 असं. 3रं म्हणजे उत्पन्नाचा दाखला किंवा राशन कार्ड, हे पण चालणार आहे. उत्पन्नाच्या दाखल्यामध्ये त्यांना 22,500च्या आत त्यांना उत्पन्न पाहिजे. 4थ्या नंबरचा आहे UDID कार्ड. 5व्या नंबरचा आहे मोटर ट्रायसायकलसाठी UDID कार्ड हे 80%च्या वर असलं पाहिजे. ज्यांना पण मोटरची ट्रायसायकल पाहिजे त्यांना 80%च्या वर पाहिजे दिव्यांग. आणि जे 60% वर्षावरील ज्येष्ठ नागरिक आहे त्यांनासाठी कोणते डॉक्युमेंट लागणार आहे ते पण बघून घ्या. एक म्हणजे त्यांचं आधार कार्ड. त्या आधार कार्डवर त्यांची जन्मतारीख असणं गरजेचं आहे, म्हणजे वय दिसणार त्यांचं 60%च्या वर आहे बा ते. 2रं म्हणजे उत्पन्नाचा दाखला. आणि उत्पन्नाचा दाखला किंवा राशन कार्ड आणि उत्पन्नाचा दाखला 19,000च्या आत पाहिजे त्यांना. आणि इतर टीप पण दिली आहे. मागील 3 वर्षात लाभ घेतलेले लाभार्थी अपात्र ठरतील. म्हणजे ज्यांनी पण 3 वर्षाच्या पहिले या गोष्टीचा लाभ घेतला आहे असे असतील. बॅटरी ऑपरेटर 3 चाकी सायकल आणि स्मार्टफोनसाठी मागील 5 वर्षात लाभ घेतलेला नसावा. म्हणजे जो पण दिव्यांग असेल त्यांनी 5 वर्षापासून कोणताच लाभ मिळाला नाही अशा दिव्यांगांना 3 चाकी सायकल किंवा मोबाईल भेटणार आहे. आणि याचे आयोजक आहे जगताप शंकर पांडुरंग, आमदार चिंचवड विधानसभा, शहराध्यक्ष भारतीय जनता पार्टी, पिंपरी चिंचवड शहर जिल्हा. मान्य जगताप शंकरराव पांडुरंग आमदार आहे पिंपरी चिंचवडचे. तर ते खूप चांगले काम करत आहे. भारतीय जनता पार्टी, पिंपरी चिंचवड शहर जिल्हा. तर ज्या पण दिव्यांगांना या गोष्टीचा लाभ घ्यायचा आहे, ज्या पण दिव्यांगांना या वस्तू हव्या आहे, जे दिव्यांग खूप गरजू आहे पुण्यामध्ये, पिंपरी चिंचवडमध्ये, त्या दिव्यांगांनी अवश्य या गोष्टीचा लाभ घ्यावा मित्रांनो. कारण की खूप छान असं त्यांनी शिबिर ठेवलं आहे माननीय आमदार जगताप भाऊ यांनी. तर सर्व दिव्यांगांनी या गोष्टीचा लाभ घ्यावा. धन्यवाद मित्रांनो.